लोक सामान्य माणसांचं एक असतं की विचारधारा वगैरे उगाच ती संपादकांनी लिहिण्यासाठी असते, विचारधारा वगैरे काही नसते, लोकशाही वगैरे पण नसतं हो. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का, तुमच्या घराच्या मुलीचं याच्याशी लग्न लावून द्या असं म्हणणारा लोकांना पाहिजे असतो. सामान्य माणूस जो असतो ना, तो निर्णय घ्यायला लडखडत असतो, घाबरत असतो. त्यामुळे चूक झाली तर त्याची प्रभाकरमुळे, माझी नाही असं म्हणण्यासाठी सामान्य माणूस टपलेला असतो. त्याला लोकशाही वगैरे काही नको असते, काहीही नको असते. हा बुद्धिमंतांनी पसरवलेला भ्रम आहे की लोकशाही. बघता बघता बघा ना, देशातून काँग्रेस कुठच्या कुठे फेकली गेली. का? कारण डिसिजन घेणारा नेता लागतो, तो हुकुमशहाच असतो. हा, त्याला एक गोलमाल स्वरूप दिलेलं आहे, त्याला आपण लोकशाही म्हणतो. आणि त्यामुळे बाळासाहेबांसारख्या परिस्थितीतून आज राज ठाकरे जात असताना आणि तुम्ही त्याच्यातला खमकेपणा बघा. राज ठाकरेकडे संघटना वगैरे बघू नका तुम्ही, गरज नाही आहे. 85 ते 75 तुम्हाला शक्य असेल तर बातम्या कुठे मिळते तिथून शोधून काढून बघा, मग तुम्हाला कळेल. आणि माझी टिंगल उडवलेली आहे लोकांनी. कुठं हा काय बोलते? मी मार्मिकमध्ये जे लिहायचो, आजचे सगळे उद्धव ठाकरेंचं गुणगान आरत्या ओळणारे संपादक आहेत ना, ते तेव्हा माझी टिंगल उडवत होते. मी मार्मिकमध्ये होतो. शिवसेना कशी वाढते, टिंगल उडवलेली माझी. पण ते वाढतंय दिसत होतं. आणि खरं सांगू मित्रांनो, शिवसेना महाराष्ट्रात गेली नव्हती, महाराष्ट्र शिवसेनेत आलं होतं. ही प्रक्रिया आज मी माझे 3 वर्षापूर्वी एक ब्लॉगवर लेख लिहिला होता, 4 वर्षापूर्वी, नाही 4 नाही जास्त, 2017ची गोष्ट आहे, की सुप्रियाताईंवर लिहिला होता, दाखवायचे सुळे म्हणून. दाखवायचे दात म्हणतात, पण मी दाखवायचे सुळे अशा. त्यांचा मला फोन आला होता. त्यांना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की गुजरातमधली 2 माणसं इथे येतात, महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतं देतो, ते हरियाणात जातात, ते उत्तर प्रदेशात, ते बिहारमध्ये जातात, तर मग तिथला स्थानिक नेत्यावर तिथला नागरिक विश्वास का ठेवायला तयार नाही? याचा विचार करा, तर तुम्ही तुमच्या पक्षात उभे राहाल. पण त्यांना पत्रकार परिषद घ्यायची, अभ्यास आणि मेहनत घ्यायची नाहीये. आणि त्यामुळे हे पक्ष मागे पडतात. राजकारणाचं विश्लेषण करताना एक लक्षात ठेवा, वस्तुस्थिती सोडायची नाही. वस्तुस्थितीवर आधारित तुम्ही वाटचाल केली तर तुम्ही पुढे जाता. मी आता धनंजय महाडिक, पोटातलं पाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी हलवलं नाही. तुमच्याच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी काय ऑफर दिली होती तेव्हा, की तुमच्याकडे एक्स्ट्रा मतं आहेत, कुठचाही एक पक्ष येणार नाही, मला अपक्ष निवडून द्या. बरोबर आहे. काय काय नखरे पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी केले. देवेंद्र फडणवीसांनी गप्प कधी बसायचं हे कळतं. माणूस बिलंदर राजकारणी कुठे आहे लक्षात घ्या. केव्हा बोलायचं? यशवंतराव म्हणायचे की राजकारणातल्या माणसाला काय बोलू नये कळलं पाहिजे, काय बोलावे नाही कळलं चालेल, पण काय बोलू नये. हा माणूस जोपर्यंत संभाजीराजे मागे घेत नाहीत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस काय करत होते कोणाला माहित नाही. ज्या दिवशी संभाजीराजेंनी माघार घेतली त्या दिवशी देवेंद्रनी जाहीर केलं आम्ही 3रा उमेदवार टाकतो. तो बसला इथे. रात्री 2:30 वाजेपर्यंत काउंटिंगला फडणवीस विधान भवनात होते. राजकारणात तुम्हाला इतकं बिलंदर असावं लागतं, त्याचा जर पत्ता नसेल तर तुम्ही रोज 9ला पत्रकार परिषद घ्या, उद्या शरद पवार 8ला घ्यायला सुरुवात करते. निष्पन्न काय होणार सांगा ना मला. निष्पन्न वाईट वाटतं. मी शरद पवारांचा टीकाकार आहे म्हणून अनेक जण म्हणतात, मला तसं नसतं. काय असतं, आपल्या घरात सगळ्यात हुशार मूल असतं ना, त्याला कमी मार्क पडले की आपण चिडतो. डफ्फर असतं ते नापास झालं तरी आपल्याला फरक पडत नाही. पवारांकडे गुण आहे, क्वालिटी आहे. आणि गुरुमूर्ती म्हणून माझा चेन्नईचा एक फार मोठा CA आणि आहे, तो हुशार माणूस आहे. त्याचा एक आर्ग्युमेंट मला तो म्हणतो, टॅलेंट ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही. तेव्हा शरद पवारांकडे जी गुणवत्ता आहे
ती त्यांची व्यक्तिगत नाही, ती महाराष्ट्राची आहे आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी कधी वापरली नाही. माझा राग तो आहे. देवेंद्र फडणवीस हा माझा आवडता नेता आज का आहे की तो आपली गुणवत्ता महाराष्ट्रासाठी वापरतो, ती व्यक्तिगत नाही ठेवत. आणि तिथे सगळा फरक पडतो. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तेव्हा शरद पवारांनी एक म्हटलं होतं की मी क्रीडा क्षेत्रामध्ये पण खूप काम केलेलं आहे आणि मॅरेथॉन धावणारा जो खेळाडू असतो तो इतका सुसाट सुटत नाही. कारण मोदींनी मला वाटते ऑगस्ट सप्टेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली होती देशभर. तर तो आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवतो, नाहीतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला दम लागतो आणि तो हरतो. हे शरद पवार यांनी म्हटलं होतं. मी त्यावर ब्लॉग लिहिला होता की शरद पवार बोलतात ते 100% बरोबर आहे, फक्त ते ज्या व्यक्तीविषयी बोलतात ती व्यक्ती चुकीची आहे. शरद पवार हे स्वतःबद्दल बोलते. आणि याचं कारण असं मित्रांनो की 91 साली शरद पवार पंतप्रधान व्हायला गेले, अजून धापा लागलेले, काय होत नाही. जेव्हा मोदी निवडणुकीच्या राजकारणात नव्हते, सत्तेच्या राजकारणात नव्हते, ते 2001 मध्ये आले, बरोबर आहे ना. हे पंतप्रधान व्हायला गेल्यानंतर 10 वर्षांनी मोदी निवडणुकीच्या राजकारणात आले, पुढच्या 12 वर्षात पंतप्रधान झाले. हे अजून धावत आहेत, अजून धावत आहेत. मला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझं इथे मिरजेला व्याख्यान होतं, धनत्रय जोशी होती आणि ते निकाल लागलेले आणि सगळं. मग साहेब पावसात भिजले, काय कौतुक चालू होतं. साहेबांनी पावसात भिजून सगळं राजकारण बदललं. मी आदल्या दिवशी ते अख्खं डोकं खलास झालं होतं माझं. सकाळी 6:30ची बस पकडून मी मिरजेला यायला निघालो होतो. इकडे व्याख्यान वगैरे येऊन रात्री 12:30ला मी परत पुण्याला गेलो. घरी जाऊन 5ला झोपलो, दुपारी 1:30ला उठलो आणि ते डोकं इतकं भणभणत होतं. उठून पहिलं थोडंसं खाल्लं आणि ब्लॉगवर लेख ठोकला. 40 वर्ष एकाच वर्गात. त्या संध्याकाळपासून सगळ्या चॅनलवर पावसात भिजण्याची चर्चा बंद झाली. कारण 80 साली शरद पवारांनी पहिल्यांदा स्वतःच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा 54 आमदार होते. 80 पासून 19 किती झाली, 39 वर्ष. आमदार किती होते, 54. म्हटलं शेजार पाजारची पोरं KG मध्ये होती, अंगणवाडीत, बालवाडीत, प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत, कॉलेजमध्ये गेली, अमेरिकेला मास्टर्स डिग्री करायला गेली. आमचं पोर बघा 55, 54 के 54. काय निष्ठा आहे. एकच पाडा एकाच वर्गात. सगळ्या मीडियाची थोबाडं बंद झाली. अरे 54 तुम्ही 40 वर्षानंतर 54. आता काल परवा वळसे पाटील पण बोलले ना. पण मला खरंच अजब वाटतं, माणसाला का वाटत नाही की आत्मपरीक्षण करावं. म्हणून मी ते सुप्रियाताईंना 17च्या निवडणुकीत तेच म्हणालो होतो. मला त्यांचा फोन आला होता. म्हटलं मी भेटत नाही कोणाला, पुढाऱ्यांना मी भेटत नाही. काय तुम्ही खोटं असेल, चुकीचं असेल, मी माफीचा लेख लिहीन, पण भेटणार नाही. कारण मी दूर बसून ऑब्झर्व करत असतो आणि त्याच्यावर लिहितो, वैयक्तिक लिहित नाही. तर म्हटलं तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, तेव्हा राष्ट्रपती निवडणूक चालू होती. म्हटलं तुम्ही त्या सोनिया गांधी बैठक बोलावतात तेव्हा तिथे फरसाण खाता, ढोकळा खाता, काय खाता की केक खाता? ते बोलले हा काय प्रश्न आहे. नाही म्हटलं दुसरं काय करताना दिसत नाही ना, म्हणून विचारलं की काय खाता. तो म्हणा का असं का म्हणतो. अरे म्हटलं 2 बैठका झाल्यात, राष्ट्रपती निवडणूक आहे, तुमचा उमेदवार नाही म्हणे ते सगळ्या पक्षांचं एकमत व्हायला वेळ लागतो. म्हटलं हरकत नाही, मला मान्य आहे, पण सगळे मिळून एक उमेदवार उभा करणार एवढा तर डिसिजन घ्याल. बसून बसून निर्णय काय घेतात, परत बसायचं, उभं राहायचा विचारच डोक्यात येत नाही. हो सांगा मला काय करायचं. उभं राहायचा विचार झाला पाहिजे ना. बसून काय करायचं, परत एकदा बसायचं. अजब आहे.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळेला मग जो खमक्या नेता असतो आपल्या पातळीवर, तो जगनमोहन रेड्डी बघा ना, 10 वर्ष विरोधात बसला, प्रचंड मेजॉरिटीने आला ना तो. ममता बॅनर्जी शरद पवारांच्या 1 वर्ष आधी तिने पक्ष वेगळा काढला 98 मध्ये. कधी बीजेपी बरोबर आली, कधी काँग्रेस बरोबर गेली, पण मी डाव्या आघाडीला हरवणार ही जिद्द घेऊन बाई बसली होती. आणि 2011 मध्ये किती वर्ष गेली बघा, 13 वर्ष गेली, पण एक बाजू लावून धरली. पण नाही, आता कुठून तरी एकदा शरद पवारांनी बारामतीचा विकास केला आहे मला जो कोणी सांगतं ना, त्याला त्याला म्हणतात की वाल्या कोळ्याने पण त्याच्या कुटुंबाचा विकास केला होता, तेवढीला पश्चाताप झाला. पवारांनी वाटमारी केली, आसपासच्या सगळे तालुके जिल्हे बेकार आहेत, ओस आहेत, आणि विकास योजना सगळ्या बारामतीत जातात. आहे की नाही सांगा मला. आणि इथे प्रॉब्लेम होतो मित्र. त्यांनी एक केलंय की आपल्या भोवती आरत्या ओवाळणारे निर्माण करून ठेवलेत. 3 पिढ्या पत्रकारांमध्ये त्यांचं कौतुक सांगणारे त्यांनी पाळलेले आहेत, पोचलेले आहेत. त्यामुळे रोज आरत्या चालतात. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन पण आरत्या होतात. पुढे इथे पंढरपूर किंवा महालक्ष्मी तुमची हे मुंबईत बसून पण बघता येते. तर तसं चालू आहे. पण ज्याला कॉन्क्रीटवर 10 वर्ष माणूस कृषी मंत्री होता, 10 वर्ष कृषी मंत्री होता. तुम्ही मला 2004च्या आधी शेतकरी आत्महत्या विषय होता का सांगा मला. काय झालं? 2004च्या आधीची वर्तमानपत्र काढा, रेकॉर्ड काढा, मला शेतकऱ्याचे आत्महत्या विषय होता का दाखवा मला. मग आणि 10 वर्षे हे कृषी मंत्री होते आणि इतकं महान कार्य केलं की भारतामध्ये शेतकरी आत्महत्या याच्यासाठी एक मंत्रालय काढायची वेळ आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा असतो मित्रांनो की ते नेतृत्व उभरत असतं. तसा तो राज ठाकरे हा जो विषय आहे तो तिथून येतो. बसले तिथे चंद्रकांत दादा पाटील भेटून येतात, देवेंद्र फडणवीस भेटून येतात, एकनाथ शिंदे भेटून येतात, कारण त्यांना पण पोटेन्शियल माहिती असतं. हे पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेबद्दल बोलणार नाहीत, हे पॉलिटिशियन, त्यांनी नाहीच बोलायचं असतं. पण भविष्यात कोण कुठे उपयोगी पडणार हे माहिती नसताना माणसं जोडून ठेवायची असतात. आणि राज ठाकरेंचं ते पोटेन्शियल आहे. ज्या वेळेला काही ढासळून पडणार आहे त्यावेळेला रिडेव्हलपमेंटमध्ये जाणारा माणूस आहे. पुढे अनुल्लेखानं मारणं कशाला म्हणतात ते हे मी प्रश्न विचारला होता. आडनाव ठाकरे असतानाही आणि DNA तेच असतानाही हे असं कसं गंडलेलं. तर जे गंडलेलं नाही त्याच्याबद्दल भाऊंनी सगळं स्पष्ट करून सांगितलंय. म्हणजे DNA कुठे गेलेत हे थोडक्यात स्पष्ट झालं. नाही, सगळे पक्ष तुम्ही बघा. इंदिरा गांधी नेहरूंची मुलगी होती हो, पण तिचं स्वतःचं पोटेन्शियल होतं ना. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा लोहियांनी मधुलिम गुंगी गुडिया म्हटलं होतं. मी त्याच्यावर पुढे त्या काळात ते एक कव्वाली गाजली होती ना, झूम बराबर झूम शराबी. तर आम्ही इंदिरा गांधीच्या विरुद्ध निदर्शनं केली आणि जात होतो. आता सेनाभवन आहे, तिथे सेनाभवन नव्हतं, इराण्याचं हॉटेल होतं आणि तिथे जुकबॉक्सवर त्या 10 पैसे टाकले की रेकॉर्ड वाजायचे. आम्ही तिकडून जात असताना ती रेकॉर्ड लागली होती. तर एक लाईन माझ्या कानावर पडली आणि म्हटलं ह्यातला एक शब्द बदलला की अर्थ बदलतो. त्याच्यात ते आहे की अंगूर के बेटी ने उठा रखी है सुर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ. मी म्हटलं ह्यातला एक शब्द बदलला, ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ. उनके बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ. असं मी, आणि ती अख्खी कव्वाली मी विडंबनात बदलली होती. झूम बराबर झूम शराबीचं धूम मची है धूम जहां में, धूम मची है धूम, ये क्या हुआ है कौन आया है चिल्ला रहे हम तुम तुम तुम, धूम मची है धूम. तर ते इंदिरा गांधीचं ते गरिबी हटाव वगैरे त्याचं सगळं मी विडंबन केलं होतं त्याच्यात. पण सांगायचा मुद्दा असा की इंदिरा गांधीकडे जे स्वतःचं पोटेन्शियल होतं, क्षमता होती, त्याचा मागमूसभर राहुल गांधीमध्ये नसेल तर त्यासारखं काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळेल हे शक्य नसतं. हे शक्य नसतं.
मोदींमध्ये तो करिश्मा आहे, ती जिद्द आहे. हे उद्या परवा त्या निवडणुका संपल्या की चाललं आजीकडे, असं होतं का? नाही होतं. तुम्हाला टिकून राहावं लागतं. तेच केलं. म्हणजे मी ऍक्च्युली आपली गाडी चालली होती वेगळ्या ट्रॅकवरती, की जो DNA बद्दल जो विचार चालला होता, पण अनुल्लेख हा इतका सातत्याने होतोय ना की त्या माणसाचं नावही येत नाही तोंडातून भाऊंचं. नाही गवत तसं नसतं. तसं राज ठाकरेमध्ये बघा, लक्षात ठेवा की बाळासाहेब पण फार फिरायचे नाही, पण माणसाच्या शब्दाचा नावाचा दबदबा होता आणि तो दबदबा राज ठाकरेंकडे आहे. आणि त्यांच्याकडे मी बघितलेली जे त्या काळातले म्हणजे 40 वर्ष मागची जी माणसं आहेत शिवसेनेतली, त्या पोटेन्शियलची माणसं आज त्यांच्याकडे आहेत, ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचंय. लक्षात ठेवा, कार्यकर्ता म्हणजे मी या पक्षात गेलो की मला हे पद मिळणार, तिकडे गेलो की, अशा लोकांनी पक्ष उभा राहत नाही. ज्यांना स्वतःला काहीतरी करायचंय आणि कर्तृत्वासाठी संधी कुठे आहे तिथे जे जातात ते कार्यकर्ते असतात आणि ते पक्ष उभे राहतात. चंद्रकांत दादांनी सांगावं की मला पुढे मंत्रिपद मिळणार म्हणून ABVP मध्ये काम केलं नाही. 12-14 वर्ष माणूस कुठे पाठवतील तिकडे हरियाणात गेला असेल, कुठे आणखीन कर्नाटकात गेला असेल, तेव्हा आमदारकीचं स्वप्न पण नव्हतं ना माणसाचं. पण मला काहीतरी करायचंय, माझी ओळख निर्माण करायची म्हणून जे काम केलं त्याची फळं आज मिळत आहेत. त्याची फळं, पण ती फळं मिळावीत म्हणून केलेली शाश्वत स्थिती नव्हती ती. आपल्याला माझ्या आनंदासाठी मला काहीतरी करायचं. फरक तो असतो ना. म्हणजे मोदींना मला माणसं कशी असे सूचक सांगतात त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. तुम्हाला आठवत असेल तर 2013-14 मध्ये मोदींनी अनेकांना मुलाखती दिल्या. त्याच्या आधी ते वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करायचे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं भाषण होतं मोदींचं, आणि त्याच्या आधी 7-8 कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची भाषणं झाली. तर ते सगळीकडे सांगायचे की तरुण पिढीने करिअरच्या मागे लागू नये, कुछ बनने की मत सोचो, करिअर की मत सोचो, कुछ करने की सोचो, असं ते रिपीटेड बोलायचे. ते भाषणाचा एक पॅटर्न होता. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये बोलताना त्यांनी एक जोड दिली मोदींनी. ते म्हणाले शिवाजी महाराज देखो करने निकले थे बन गए. शिवाजी होता ते महाराज झाले, ते काहीतरी करायला निघाले आणि महाराज झाले. मला लक्षात आलं हा माणूस शिवाजी व्हायला बघतोय, काहीतरी उभं करायला बघतोय. आणि आज गंमत बघा मित्रांनो की उद्या कदाचित अशी वेळ येईल या माणूस पर्यायी युनो पण निर्माण करेल. परवा त्या ब्रिक्समध्ये त्याने अशा पद्धतीत डाव खेळलेले आहेत की चीन पण नाही यांना भेटो देऊन टाकवण्याच्या पाळीत आलेला आहे. याचं कारण नाही तर हा युनोच गडबडून टाकेल. म्हणजे आपल्याकडे असलेली साधनं, आपली क्षमता ही कशी मोजून वापरायची याचा दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन आहे काय मला सांगा ना. आपल्या देशामध्ये जवळजवळ 3.5 कोटीच्या आसपास ते व्हॅक्सिनेशन झालं. त्याच्यातले 2 कोटी परदेशी पाठवले, छोटे देश. अरे पण तिकडे युनोमध्ये डोकी काउंट होतात ना, 70 देश भारताच्या बाजूने उभे होतो. त्यांची लोकसंख्या किती आहे. म्हणजे ते डोस आपल्याकडे एक्स्ट्रा तयार झालेत, ते त्यांना पाठवले आणि त्यांना अंकित करून घेतलं. म्हणजे तुमच्याकडे साधनं कमी आहेत, पण ती वापरायची कशी, तिथे तुम्हाला माणसाचे नेतृत्व गुण कळतात. ते नेतृत्व म्हणून विषय राज ठाकरेचा होता, पण मी सार्वत्रिक का बोलतो की आपला राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की माणूस करतोय ते तुम्हाला. मी आता इथे जाहीररित्या सांगत नाही, कारण देवेंद्र फडणवीसांनी मला एक व्हॉट्सॲप पाठवलं. मी व्हॉट्सॲप वापरत नव्हतो. 4 महिन्यांनी त्यांची भेट झाली, तेवढा तुम्ही बघितलं नाही का म्हणा. त्यांनी आपली एक राजकीय चलाखी तुम्ही एकट्याने पकडली, बाकीच्या मीडियाला कळलंच नाही, हे त्यांनी मला व्हॉट्सॲपवर कळवलं. मी सांगणार नाही काय ते, पण मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता आणि ते म्हणाले
अमुक अमुक करण्यामागे माझी चलाखी होती, पण ते कोणाच्या लक्षात आली नाही. तुम्ही बरोबर पकडलं. तर त्यांना म्हटलं हे असलं मुळात व्हॉट्सॲपवर पण पाठवू नका, तुम्ही राजकारणात मी नाही. ते मधी कोणीतरी कॉपी करून काढलं तर लफडं होईल म्हटलं. सांगायचा हेतू असा असतो मित्रांनो की माणसाला तो दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तुम्ही आत्ता देखील मी तुम्हाला सांगतो की अनेक जणांमध्ये ती खुसफुस चाललेली आहे, पर्टिक्युलरली भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, की हे कशाला अजितदादा आणायची काय गरज होती, 165 होते ना. अरे हे सगळं तुम्हाला कळत असतं तुम्ही पंतप्रधान झाला असता, ते आले असते इथे प्रचारक म्हणून ना. राजकारणामध्ये मित्रांनो केलेलं तुम्हाला कळलं पाहिजे उशिरा, करताना कळायला नको, नाही तर ती पदयात्रा होऊन जाते ना, कुठून निघत नाही, कुठे पोहोचत नाही. आमच्या मालवणीमध्ये आमची आई फार सुंदर गोष्ट सांगायची. त्या पदयात्रेच्या वेळेला मला ती आठवली. ते गडी असतो घरामध्ये सोम्या, तो मालक त्याला जो सोमग्या मेल्या उद्या पाटपरोळ्यात जायचा, असं तो मालवणीत सांगतो. तर पाटपरोळ्याला जायचंय. सकाळी मालक उठतात, बघतात तर सोम्या गायब. इथे तिथे चौकशी करतात, गावभर विचारणार, सोम्या बेपत्ता. दुपारी 12:30-1 वाजता धापा टाकत सोम्या येतो. ते शिव्या घालता, हरम होता कुठे, जाऊन आलो म्हणून पाटपरोळा. तुम्ही कशाला, नाही का तुम्ही सांगितलं नाही. तसे पदयात्रा झाली, पण कशासाठी तुम्ही एका काँग्रेसवाल्याला विचारा की कशासाठी. अरे जो भारत तुटलेला नाही तू जोडतो म्हणजे काय, हा जो प्रकार असतो ना. म्हणून तुम्हाला हे समजलं. आता हे मोदी शहा एन्जॉय करतात. तुम्हाला गंमत वाटते का, सुप्रीम कोर्टाने सहजासहजी काय परत ते रिइन्स्टेट केलं का. समोरच्या बाजूला कसा खेळाडू पाहिजे हे पण आम्हीच ठरवतो. तो गोलमाल नावाचा एक सिनेमा होता, तुम्हाला आठवत असेल, तो अमोल पालेकर होता. तर त्याच्यामध्ये तो उत्पल दत्त ज्या हिरोईनचा बाप असतो, तो अखंड बुद्धिबळ खेळत असतो. मग इकडचं काहीतरी हलवतो, मग समोर जाऊन बसतो, तिकडून पण तोच खेळतो. तुम्ही गेल्या 9 वर्षामध्ये उत्पल दत्तचं बुद्धिबळ बघताय. भाऊंनी नगासनग सगळ्यांची नावं घेतली, ममता दिदींपासून राहुल गांधींपर्यंत. अपेक्षित नाव शेवटपर्यंत आलेलं नाही. पण आणीबाणीचा जो विषय होता ना मित्र, इंदिराजी आणि आणीबाणी. आता आणीबाणी ज्या वेळेला होती तेव्हा तुमची पत्रकारिता सुरू झाली होती आणि तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे. कोल्हापुरात मागे पृथ्वीराज चव्हाण येऊन काहीतरी एक वक्तव्य करून गेले, 2024ला जर पुन्हा मोदी पंतप्रधान झाले तर विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत आणि मग काय देशात आणीबाणीच लागेल अघोषित. काल शरद पवारांची जी सभा झाली, आज जी पत्रकार परिषद झाली, त्यातलाही एकंदर सूर तसाच होता. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं, आता तुम्ही ज्या पद्धतीनं मोदींचे गुणगान गायलेत थोडक्यात, की कशा पद्धतीनं परराष्ट्र संबंध आपले ज्या पद्धतीने डेव्हलप झालेत, अगदी कोविड काळातही ती दूरदृष्टी मोदींमध्ये आहे. आपल्याकडचे थोडेफार वॅक्सिन आपण कोणाला तरी दिले, त्यामुळे त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष जगासमोर तुमच्या पाया पडतो. हा करिश्मा आजपर्यंत झाला नव्हता. भारताच्या कुठल्या राष्ट्रपतीच्या, पंतप्रधानाच्या, दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने पाया पडले, मोदींच्या पाया पडले. हे आपल्याला दिसलं. आपण आज मान्य करतोय, पण त्यावेळेला हे विरोधी पक्ष नेते काय करत होते, आमच्या मुलांची वॅक्सिन्स बाहेर पाठवली म्हणून मोदींच्या नावाने खडे फोडत. मोदींचं हे वागणं आहे ना, त्याला हे आणीबाणी, हुकुमशहा या सगळ्या अशा उपमा देऊन, या संज्ञा देऊन त्यात नेमकं तोललं जातं नेहमी. आज शरद पवारांचा सूरही तसाच होता. तर ही खरोखर अशी अघोषित आणीबाणी लागेल का पुढे? नाही, अघोषित काय असतं मला कळत नाही. अघोषित काय असतं यांच्या दृष्टिकोनातून असं आहे की नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं कारभार हाकतायत देशाचा. नाही, एक लक्षात घ्या, भूत
कुठे आहे असं तुम्ही विचाराल, पण ज्याला बघायचं त्याला दिसतं ना. बघायचं त्याला दिसतं, तुम्ही काय करणार? तुम्ही ढीक म्हणाल, तुम्ही तो हात करतोय, त्याच्या हाताची नखं वाढलेली आहेत, तो सगळं वर्णन करून सांगतो तुम्हाला. कारण त्याला ते बघायचं असतं आणि बघायचं असतं म्हणून दिसायला लागतं. हळूहळू भ्रमिष्ठावस्था जी असते ती तशी असते. म्हणजे आपल्या याच्यात देखील तुम्ही जगण्यात अनेकदा बघाल, काही माणसं काय काय हास्यास्पद करत असतात आणि मग जग फसत नाही त्यांना, पण त्यांना वाटतं जग फसते म्हणून, आणि म्हणून तेच आता जर तुम्ही सांगितलं तेच 2018च्या वेळेला ABP माझाला कुमार केतकर ते ABP कट्टावर होते, ते म्हणाले होते ना 2019च्या निवडणुका होणारच नाहीत, मोदी घेणारच नाहीत, ते जनतेला घाबरलेले आणि झालीच निवडणूक तर ते पराभूतच होणार. स्वर्गातून प्रभू रामचंद्र आले तरी त्यांना वाचवू शकणार नाहीत. आता वाचवू शकणार नाहीत म्हणजे 31 जागा वाढवून देतील आपल्याला माहीत नव्हतं. आता तेव्हा ते बोलले होते. आता ही बुद्धिमंत असतात, बुद्धिमंत जे असतात ना त्यांचा जगाशी संबंध येत नाही. आईन्स्टाईनचं एक फार सुंदर वाक्य की बुद्धिमंतांना सहजगत्या उल्लू बनवता येतं, अडाण्याला उल्लू बनवणं अवघड असतं, कारण तो अनुभवावर जगतो, व्यवहारावर जगतो. यांचा हा प्रॉब्लेम असतो. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हे असले जे बुद्धिमंत असतात, तुम्हाला जमलं तर इंटरनेटवर विथ ऑनर्स नावाचा एक सिनेमा आहे हॉलिवूडचा, फार सुंदर सिनेमा आहे. पुढे हे जे सोकॉल्ड बुद्धिमंत तुम्ही रोज बघता, व ते पृथ्वीराज चव्हाण असोत, कुमार केतकर असोत किंवा आणखीन कोणी बडे बडे बुद्धिमंत आहेत, तसा एक हार्वर्डच्या लॉ कॉलेजमधला प्रोफेसर आहे आणि तो असा त्या वर्गामध्ये कॉन्स्टिट्यूशनवर प्रश्न विचारत असतो सगळ्या मुलांना, आणि त्यांनी उत्तर दिलं की त्यांची खिल्ली उडवत असतो. त्यातला एक मुलगा, त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्याबरोबर एक भणंग बसलेला असतो, दारुडा. म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि त्याने त्यावेळेला त्याला योग्य वेळेला वाचवलं म्हणून तो वाचलेला असतो. आणि मग तो त्याला सांगतो, तुला मी पैसे देत जाईन, मला मी राहतो तिथून कॉलेजमध्ये, कॉलेजमधून घेऊन जातो. एक दिवस तो त्याच्याबरोबर बसलेला असतो आणि हा सगळा प्रसंग चालू आहे. तर तो काहीतरी प्रश्न विचारतो, तो मुलगा गडबडतो. तर त्याला हा बाजूचा माणूस त्या प्रोफेसरला कळतं की हा कॉलेजचा विद्यार्थी असू शकत नाही. तो म्हणतो, तू कोण आहेस? तू कॉलेजचा आहेस? तू इन्व्हायटी आहेस? तो म्हणतो नाही. तो म्हणतो, देन हू आर यू? तो म्हणतो, आय एम अ बम, मी भिकारचोट माणूस आहे म्हणतो. तो म्हणतो, मग तू इथे का आलास? जातो म्हणाला. तो असा खाली येतो. आता बुद्धिमंत जे असतात ना त्यांच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा असतो की आपण शहाणे आहोत हे सिद्ध करण्याची त्यांना इतकी हौस असते की ते स्वतःची बेआबरू करून घेतात. त्यामुळे तो त्याला म्हणतो की वाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन? तो म्हणतो, काय क्वेश्चन आहे? तर तो प्रश्न असा असतो, व्हॉट इज ब्युटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? की ह्याचा आशय काय, घटनेचा आशय काय? तर तो बोलताना पहिलं तो त्यांचा संवाद दाखवला, आय एम बम. तो म्हणतो, आय एम बम, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका इज बम. कारण तो त्याला ते कसली घटना म्हणतो, तो प्रोफेसर सांगतो, या घटनेचं तुम्ही आत्ता जो हुकुमशाहीचा विषय काढलाय तो त्याच्यात आहे. तो म्हणतो, कसला? म्हणे, अध्यक्ष एका मिनिटात अणुयुद्ध सुरू करू शकतो, त्याला काय तुमची काँग्रेस अडवणार आहे? कोणी अडवू शकत नाही. एवढे त्याच्याकडे प्रचंड पॉवर्स घटनेने दिलेले आहेत राष्ट्राध्यक्षाकडे, तो अणुयुद्ध सुरू करू शकतो. मग हुकुमशाहीला किती वेळ लागणार आहे? हे हुकुमशाहीच आहे. असं सगळं चालू असतं. तर तो भणंग असतो, तो त्याला म्हणतो, येस प्रेसिडेंट इज बम. तोही भिकारचोट आहे, मी पण भिकारचोट आहे. आणि हे सगळं करून तो निघून जात असताना तो त्याला म्हणतो, व्हाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन? तो म्हणतो, का फुकट आन्सर देऊ? तो म्हणतो, $5 दे दारू प्यायला. देतोस? नाही तर भाडमध्ये गेला. तो जायला लागतो. शेवटी त्याला इज्जतीचा प्रश्न येतो, तो काढून $5 देतो. तो पहिले खिशात ठेवतो आणि त्याला सांगतो की घटनेची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर घटना बनवणाऱ्यांना माहिती होतं की आपण अजरामर काळासाठी घटना बनवत नाहीये.
कालानुरूप गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल, म्हणून त्याच घटनेमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे. दॅट इज द ब्युटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि हे तुझ्यासारख्या बुद्धिमंतांच्या मेंदूत शिरत नाही, म्हणून तुम्ही निर्बुद्ध आहात. किती साधं सरळ उत्तर, साधं सरळ. आणि तो परत त्याला सांगतो, एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, मी किंवा प्रेसिडेंट आमच्यासारखे भिकारचोट असतात ना, तेच काहीतरी करतात. आणि आम्ही काय केलं ह्याचे अर्थ लावण्यात तुमचं आयुष्य संपून जातं आणि तुम्हाला काही कळत नाही, असं म्हणून तो निघून जातो. हे जे मी हुकुमशाही म्हणणारे जे आहेत, हुकुमशाही जे म्हणणारे आहेत, त्याला हुकुमशाही म्हणजे काय, उलटा प्रश्न विचारा कोणीतरी. आत्ता मला पवारांची सकाळी पत्रकार परिषद झाली, ते काही पत्रकार भेटायला आले होते. त्यांनी मला एकाने एक ब्रीफिंग केलं, बा असं असं झालं. म्हटलं त्यांना तुम्ही विचारलं नाही ना, आत्ता आम्ही सगळ्या विरोधी पक्षाचं एक संघटन घट्ट करायचं ठरवलंय. म्हटलं का, त्यांना बुडवून तुम्ही मग BJPमध्ये जाणार का? कारण तुम्ही असंच पुलोत करून तुम्हीच काँग्रेसमध्ये गेलात आणि विरोधी पक्ष बोंबलले महाराष्ट्रातले. नाही म्हणून ते कळलं नाही. म्हटलं बरोबर पत्रकार आहात तुम्ही. त्यामुळे प्रश्न असा असतो की साधा सरळ. आता काल सुप्रियाताई म्हणतात की पक्षात फूट पडलेली नाही, मग कशाला निवडणूक आयोगात गेलाय, कशाला राहुल नार्वेकरकडे गेलाय. पण ते काय बोलतात हे पण पत्रकारांना कळत नाही, की कळून बोलायचं नसतं. आणि मग मला ह्या गोष्टी आठवतात का, ह्या असे साध्या साध्या गोष्टी वाटतील तुम्हाला, पण मध्येच मी सिनेमात जातो, मध्येच मी क्रिकेटमध्ये जातो. तर ते एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात ना, त्याच्याकडे पारदर्शकपणे बघायला शिका. तुम्हाला काय सांगितलं, मी माझा अनुभव सांगतो. माझी बायको गाडी घेणार होती, तीच घर चालवलं. मी भडंग माणूस आहे, काय बिचारीने तिनेच सगळं घर आयुष्यभर चालवलं. मी 29 नोकऱ्या सोडल्या. तर आपल्याकडे एक मेंटॅलिटी कशी असते, तो अख्खा वेळ तो सेल्सून माझ्याच भोवती फिरत होता. मी त्याला म्हटलं तुला गाडी विकायची आहे? तो मला हो क्यों साहेब, गाडी का घेऊ नये ह्याच्यावर मी एकटाच बोलू शकतो. गाडी ती विकत घेते, तिला समजाव, नाही तर तुझी गाडी संपणार नाही, इथेच राहील. तो गडगडला बिचारा, गेला तिला समजून. पण सगळं संपल्यावर त्याला म्हटलं अच्छा ये चलती भी आहे? तुम्हाला क्या बात कर रहे हो? म्हटलं मग तेवढं सोडून तो बाकीचं सगळं सांगत होता. ही गाडी चालण्यासाठी जाण्या येण्यासाठी असते, ही चालते एवढं सोडून तू सगळं सांगितलं. ह्याच्यात ते तर मार्केटिंगमध्ये कसं असतं की तुमच्या खिशातले पैसे काढायचे असतात. तोपर्यंत काय काय छान छान आहे, घरी पोचलं ना की कळतं त्याच्यात काय नाही नाही नाही. तर हे मार्केटिंग असतं आणि हे आपल्या डोक्यावर मारलं जात असतं. ते बाजूला ठेवा आणि जे घडतंय ते डोळसपणे बघा. मी आता धनंजय महाडिकनी ते बोलताना सांगितलं की मी मगाशी जो त्या उद्घाटनाच्या वेळेला तिथे सांगितलं की ह्यांच्या निवडीपासून प्रक्रिया सुरू झाली, त्याचं कारण माझा त्याच्यावर डोळा होता की देवेंद्र जे काय करतोय माणूस, तो बोलत नाही याचा अर्थ तो डेंजरस आहे आता या क्षणी. माझ्यासाठी नाही, महाविकास आघाडीसाठी. पण ते बाकीचे तुम्ही घरी या, तुम्ही काय छत्रपती महाराजांना सांगितलं होतं ना, तुम्ही शिवबंधन बांधा, अमुक करा तमुक करा. अरे तो काय करतोय तिकडे बघा. ते परत परत देवेंद्र फडणवीस एक वाक्य बोलत होते, पण ते कोणी गंभीरपणे घेतलं नाही. मी हे सरकार पाडणार नाही, हे सरकार स्वतःच्या ओझ्याने पडेल सांगत होता माणूस. पण ते गंभीरपणे घेतलंच नाही. ते जर घेतलं असतं तर आपल्यामध्ये अवजड होईल असं युतीमध्ये प्रॉब्लेम आघाडीमध्ये राहू नये याची काळजी घेतली गेली असते. ती घेतली गेली असते तर चंद्रकांत दादा असो देवेंद्र असो ते सरकार पाडू शकले नसते. पण तुम्ही, आणि इतकं ओपनली मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या आमदारांना विरोधी मतदान करायचंय म्हणून तिसरा उमेदवार टाकतोय, हे ओपनली सांगितलं होतं. धनंजय महाडिकांना उभं केलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी उघडपणे सांगितलं की तुमच्या आमदारांकडून आग्रह आहे की आमच्या नेत्यांना धडा शिकवायचा. तरी पत्ते सगळे ठेवलेत समोर, पत्ते उडून ठेवलेत. हे जे तुझ्याकडे पत्ते नाहीत, तू काय करणार माझ्याशी? सकाळी 9 वाजताची पत्रकार परिषद चालू होती.
तेव्हा सांगण्याचा हेतू असा मित्रांनो, हे सगळं तुम्ही बघाल तर तुम्हालाही कळायला लागेल. माझ्याकडे काय विशेष मेंदू आहे असं बिलकुल नाही आहे. मी हे निरागसतेने बघतो. निरागसतेने म्हणजे मला अनेक जण म्हणतात हे तुलाच कसं कळतं. म्हटलं मी पहिली गोष्ट तो बोलतोय तो बेअक्कल आहे समजून बघतो, मग तो कसा बेअक्कल आहे कळतं. पण तो बोलतोय ते ऐकून घेतो. तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या, मग तुम्हाला बॉडी लँग्वेजची गंमत सांगतो मित्रांनो. बॉडी लँग्वेज गेलात तर तुम्हाला इंटरनेटवर बॉडी लँग्वेजचे व्हिडिओज मिळतील. फार सुंदर त्यांनी समजावलेले. जो काय म्हणतात ते नॅट जिओ आहे त्यांचं आहे, ते इतकं बारकाईने समजवतात. अहो माणूस तुम्हाला टी व्हीवर दिसतो ना, तो खरं बोलतो की खोटं तुम्हाला कळू शकतं. तुम्ही त्या निखिल वागळेकडे बघा, तर चालू असतं सर असं बघता ना तुम्ही. कारण हातातून खोटं खरं सुटेल याची भीती आहे. हे बॉडी लँग्वेजचं लक्षण आहे. हे असं करणारी माणसं असतात ना, तुम्ही बघा, ते असं बोलताना हातातून सुटेल. त्यांनी ते इतकं सुंदर समजावलं आहे. निक्सनचा एक किस्सा त्यांनी तो असा कॅमेऱ्यातून दाखवला आहे. तो वॉटरगेट प्रकरण चालू असतं आणि तो तसा बोलत असतो आणि सारखा असं करतो. आणि नंतर तो वॉटरगेटचा प्रश्न आला तर त्याने असा तो कॅमेरा मागे नेऊन दाखवला आहे. तो मागे असा हात असे गच्च मागे धरलेत. त्यांनी सांगितलं ह्याला आपल्या तोंडून चुकून सत्य निघून जाईल याची भीती आहे. हे बघितलं तर मी त्याला कळेल, मला कुठून कळते. मी हे सगळं बोलतात ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासमोर मांडतो. तुम्हाला समजून घ्यायला अधिकाधिक मदत व्हावी आणि तुम्हाला स्वतःला हे जाणून घ्यावं असं वाटावं म्हणून अनेक काय म्हणतात महिलांची तक्रार आहे. तुम्ही मित्रांनो म्हणता, मैत्रिणीनो म्हणत नाही. तर कारण अनेक महिला या पहिल्यांदा राजकारण या निरस विषयामध्ये प्रतिपक्षामुळे रस घ्यायला लागला. हे मोठं सर्टिफिकेट आहे मला. म्हणजे अगदी एक पुण्याचे पोलीस प्रोसिक्युटर वकील आहेत, त्यांनी घरी जेवायला बोलवता गेलो. त्यांची अगदी खेड्यातून आलेली पत्नी आहे. ती म्हणाली मी भांडी घासताना तुमचं सगळं ऐकते. पण ती निरागसपणे म्हणाली, तिला काय अपमान कर, पण ती ते करताना का होईना ऐकते. ह्याचा आपल्याला आपल्या आयुष्याला स्पर्श करणारी गोष्ट आहे, तर आपण ते ऐकलं पाहिजे असं वाटायला लागलं. हे खूप मोठी गोष्ट आहे मित्र. आणि जेवढा त्यातून मतदार प्रगल्भ होईल ना, तेवढा आपोआप समाज प्रगल्भ होतो आणि लोकशाही प्रगल्भ होते. मी रेडीमेड मत देत नाही, मी तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. मी जरा टॉयलेटला तू सुरू. तर भाऊ म्हणाले की निखिल वागळे ज्या पद्धतीने हातवारे करत होते, त्यांच्या ज्या हाताच्या हालचाली वगैरे ज्या सुरू होत्या, त्यांनी त्याच्या मागचं वेगळंच गिमिक सांगितलं की हा काहीतरी सैरबैर झालेला असलेला माणूस आणि काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटलं व्यसनमुक्ती केंद्रातून जी माणसं बाहेर येतात ना, ती पण असं काहीतरी करत असते. खरोखर मला सुरुवातीला अशी शंका आली होती की वागळे कदाचित मागच्या 2-3 महिन्यात दिसले नाहीत ना स्क्रीनवर, तर म्हटलं कदाचित व्यसनमुक्ती केंद्रात असावेत. मित्र भाऊंना मी आता एक प्रश्न विचारणार होतो, त्यापूर्वी त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे केंद्रातल्या, त्याला तिथून हलवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, तर जी I.N.D. जे आहे, ज्यातमध्ये आय घातली यांनी, तो जो प्रकार आहे, ही जी मंडळी आहेत, आता ममता बॅनर्जींचं घ्या, त्यांनी काल परवा म्हणजे इकडे आपलं चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याच्या तयारीत होतं, काउंटडाऊन सुरू होता आणि मोदीजी साऊथ आफ्रिकेतून आपल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत होते की ह्यावेळेस आपण नक्कीच यशस्वी होऊ, उद्याचा दिवस तुमचाच असेल. ही एक विचारसरणी आहे, हा एक गेस्चर आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मोदी म्हणजे काय, त्यातून मोदी कळतो माणसाला की तो माणूस आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांना धीर देतोय. दुसरीकडे ममता बॅनर्जी कलकत्त्यामध्ये एक जलसा आयोजित करतात आणि तो जलसा असतो मदरसा आणि मशिदींच्या मूल्यांचा.
त्या मदरशांमधून मशिदींमधून जे अजान देतात, बांग देतात, त्या बांग देणाऱ्यांना मुअज्जम म्हणतात. त्या मुअज्जम लोकांचा त्यांनी जलसा आयोजित केला होता. कशासाठी? तर सुप्रीम कोर्टाबरोबर जी एक चर्चा सुरू होती की या साऱ्यांचे पगार जे आहेत ना, ते सुप्रीम कोर्टाने सुचवलं होतं की यांना तुम्हाला पगार द्यायचे, तुम्ही पगार द्या, पण ते वक्फ बोर्डाने द्यावे. कारण वक्फ बोर्डाकडे एवढी संपत्ती आहे, करोडो रुपयांचं, अब्जोवधी रुपयांचं भाडं यांना मिळतं या भारतातल्या जमिनींचं, तर त्यांनी ते का देऊ नये? असं असताना तुम्ही तो बोजा सरकारवर का टाकता? केंद्राने मान्य केलं, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, आणि जर राज्य सरकार तयार नसेल तर आम्ही आमच्या खिशातून देऊ. केंद्राने तयारी दाखवली. तर ममता बॅनर्जींनी काल ती संधी साधली आणि तो जलसा आयोजित केला आणि प्रत्येक मुल्ला, मौलवी आणि मुअज्जम यांना 500-500 रुपये त्यांची जी तनख्वाह होती त्या तनखेत वाढ करून दिली. सोबत पुरोहितांना पण दिलं, पण पुरोहितांना पगार अर्धा मिळतो, ज्या काही राज्यांमध्ये मिळतो. भारतातल्या फक्त 4 राज्यांमध्ये पुरोहितांना असं मानधन दिलं जातं, तेही या मुल्ला मौलवींच्या अर्ध. अशा पद्धतीने इथे म्हणजे अगदी कोल्हापुरातलं घ्या ना, की कशा पद्धतीनं एक डेमोग्राफिक वर्चस्व निर्माण केला जातोय. मागे एक ट्रक भरून मुलं आणली होती कुठून तरी पश्चिम बंगाल, सांगलीला कुठे. आणि विशेषतः या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात होते. डेमोग्राफिकली एक वर्चस्व निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढवली जाते, बाहेरून आणून इथे वसवले जात आहेत. उद्या ते आज ते 12-13 वर्षांचे आहेत, उद्या 17-18 वर्षांचे होतील, त्यांची अधिकृत आधार कार्ड, पॅन कार्ड तयार होतील, एक मतदार तयार होतोय, हिरवा मतदार तयार होतोय, पण त्याकडे आपलं लक्ष नाही. त्याच पद्धतीनं बंगालमध्ये ममता दिदी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहेत, त्यांचा जो काही तुष्टीकरणाचा जो कार्यक्रम जोरदार चालू आहे, जर 500-500 रुपये वाढवले फार मोठी गोष्ट नाही वाटत आपल्याला, पण ममता दिदींनी हे करण्यामागचं कारण तुम्ही समजून घ्या. ISF, इंडियन सेक्युलर फ्रंट नावाची एक राजकीय संघटना पश्चिम बंगालमध्ये तयार झाली. बंगाल आणि आसामच्या सीमावर्ती भागांमध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, नगर परिषद आहेत, त्या त्यांनी लढवल्या. आणि त्या लढवण्याआधी त्यांचा जो मोरक्या ज्यांनी ही फ्रंट बनवली आहे, त्यांनी एक जाहीर भाषण केलं, सोशल मीडियावर उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. स्पष्टपणे सांगितलंय आपल्या प्रत्येक मुसलमान बांधवानं पॅन कार्ड, आधार कार्ड, जेवढी सरकारी कागदपत्र आहेत ती तयार करून घ्यावी. मतदार यादीत आपलं नाव नोंदलं जावं यासाठी काळजी घ्यावी. ज्यांचं नाव नोंदलं जात नाही त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. कसंही करून आपल्याला आपली इलेक्टोरियल पॉवर वाढवायची, आणि ती त्यांनी वाढवली. आणि त्याचा जो काही एक नमुना दाखवला त्या नगर परिषदांच्या निवडणुकीत, 350 जागा निवडून आणल्या, त्याही भाजप आणि तृणमूल काँग्रेस या 2 पक्षांना हरवून. हा मोठा धोका निर्माण झालाय एक प्रकारचा. भाऊ, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? म्हणजे आता तुमचा एक गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ आला होता, गुलाम नबी आझादांनी जे वक्तव्य केलं होतं की मुसलमान जे आहेत ते मूळचे हिंदूच होते. 4 वर्षांपूर्वी मोहन भागवतांनी तसंच काहीतरी वक्तव्य केलं होतं की हा त्यांचाही DNA, आपला दोघांचाही DNA सेम. एकीकडे हे असं वातावरण असताना असं ध्रुवीकरण होण्याची भीती जी निर्माण केली जाते, म्हणजे होते, थोडक्यात केली जाते नाही, त्याने मतदानावर परिणाम होऊ शकतो. मतदानावर काही प्रमाणात होईल परिणाम, नाही असं नाही आहे. पण एक गोष्ट असते की हे इतके वर्ष जे झालेलं आहे हे मोडून काढताना कमीत कमी धोके पत्करून ते करावं लागतं. आणि मी आत्ता जास्त बोलणार नाही, इथे काही गोष्टी आपल्याला माहिती असून बोलून चालत नाहीत, त्या पब्लिक करून चालत नाही. पण तुम्ही बारकाईने बघाल तर गेल्या 9 वर्षामध्ये इथल्या असल्या ज्या आक्रमक मुस्लिम संघटना होत्या त्यांना श्रीमंत मुस्लिम राष्ट्रांकडून येणारा पैसा हा आपोआप कर्टेल झालेला आहे. त्यासाठी तिथल्या लोकांना मोदींनी पंखाखाली घेतलं आहे. आणि त्यामुळे एकदा ते फायनान्स, तुम्हाला आत्ताचं माहीत नाही पण तुम्हाला 40 वर्षापूर्वीची 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की तुमचा तो हाजी मस्तान आणि त्याचं नाव विसरलो, बिहारचा
IFS अधिकारी होता आणि नंतर तो राज्यसभा सदस्य वगैरे झाला. बाबरी ॲक्शन कमिटीचा अध्यक्ष होता, नाव त्याचं विसरलो मी. तर दोघांमध्ये असं भडक बोलण्याची स्पर्धा होती, कारण जो जास्त भडक बोलेल त्याला सौदीकडून किंवा दुबईकडून जास्त पैसे मिळणार. आता ते टोटली बंद झाले, तुम्हाला दिसेल. तर हे काय असतं की ह्या गोष्टी हळूहळू कंट्रोलमध्ये आणल्या जातात आणि त्या उघडपणे होणार नाहीत, पण बॅकग्राऊंडला होत असतात. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जगामध्ये पर्टिक्युलरली आशियन रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्स मुस्लिम नावाची मुवमेंट चालते. म्हणजे ह्या अतिरेकी इस्लामपासून बाजूला होणं ह्याची एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. अदरवाईज इस्लाम एक धर्म आहे, एक काय उपासना पद्धती आहे, त्याच्याबद्दल लोकांच्या तक्रारी नाहीत. पण जे हे उग्र ज्याला काय ते सौदी पहिल्यांदा त्याला स्पॉन्सर करत होते वहाबी इस्लाम, त्यातून हे उग्र रूप आलं आहे. बऱ्याच लोकांना यातलं काही माहिती नसतं. आपल्याकडे बोलतात, पोपट खूप बोलतात. पण हे आधुनिक जिहादचं जे तंत्र आहे हे लिहिणारा जो माणूस होता त्याला पहिल्यांदा मारून टाकला. त्याच्या माइलस्टोन नावाचं पुस्तक आहे, त्याला सगळ्या अरबी देशामध्ये बंदी आहे. ते ब्रिटनमध्ये विकत मिळू शकतं, भारतात मिळतं, पण अरबी देशात नाही. माइलस्टोन हे आधुनिक जिहादचं, आता आपण त्याला गीता म्हणू किंवा असा मार्गदर्शक ग्रंथ आहे की कसं करावं. तर ते हळूहळू कंट्रोलमध्ये येत जाणार. तुम्ही त्याची फिकर करू नका. आपल्याकडे जे काम आहे आपल्याकडे ते आपण करावं, ह्याची आपण फिकीर करण्याची गरज नाही. हे दिसणार. आणि जितकं शेवटी एक असतं की जितक्या गोष्टी आवरल्या जातात ना तितक्या त्या आक्रमकपणे अंगावर येतात. म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता असताना संजय राऊत जितके आक्रमकपणे बोलत नव्हते तितके आत्ता बोलतात, कारण विजायला आलेले जास्त फडफडतात. तसं ह्या ज्या चळवळी आपण बघतोय, PFI आहे, तुम्ही आत्ता सांगितलं ISF वगैरे, किंवा ती AUDF ना, तो आसामची आहे ती, हे सगळे येणार. पण ते हळूहळू करत मार्गावर येतात, काय वेळ लागत नाही. कसं असतं माहिती का, तुम्ही रस्त्याने जात असाल ना तर कुत्रं तुमच्यावर भुंकतं, तुम्ही पुढे जा ते मागे होत जातं. तुम्ही पुढे जात राहा ते मागे जाणार आहे. पण तुम्ही त्याच्या ओरडण्याला घाबरलात तर मग ते अंगावर येतं. तेव्हा हे मोदींना जास्त कळतं. आणि मी 2014च्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर अनेक पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला की ठीक आहे तुझं बरोबर ठरलं, पण मग पुढे काय. म्हटलं पुढे तो जागतिक नेता होईल. मग पुढे काय. म्हटलं सगळे म्हणतील आता जगाचा गुजरात करून दे, येणार आहे. सगळं बोलायचं नसतं, जाहीररित्या बोलू नये, पण ते होणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आज सौदी अरेबिया बदलतोय बघितलात, तुम्हाला थक्क व्हायला लागेल, थक्क व्हायला लागेल. पण ह्या गोष्टी यायला थोडा वेळ लागतो. आणि एक गोष्ट असते, जितका आजार जुना असतो तितके उपचार अत्यंत क्लिष्ट आणि त्रासदायक असतात. आपण निवडणुकीकडे आलो पाहिजे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मगाशी एक ज्या विषयावर बोलायचं आहे आपल्याला, तो विषय तुम्ही ओझरता त्याला स्पर्श केला होता. मला तो स्पेसिफिकली काही 3-4 त्याच्यात अतिरिक्त मुद्दे आहेत, त्याच्यावरती मला तुमच्याकडून स्पष्टीकरण हवं. एक तर म्हणजे राष्ट्रवादीला सोबत घेतलेलाच, सामान्य भाजपचा जो मतदार आहे तो कुठेतरी नाराज आहे असं बोललं जातं. त्यात कसं आहे की मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय की भाजपने राजकीय भूमिका बदलली का, हा एक पहिला प्रश्न आहे. त्यानंतर असं होतं की मग ही राजकीय अपरिहार्यता होती का, हा दुसरा प्रश्न. मग असाही विचार येतो की मग महाराष्ट्रात यापुढे या अशाच प्रकारच्या युत्या आघाड्या होत राहणार का, असेच सरकार आपल्याला मिलीजुली सरकार बघायला मिळतील. म्हणजे माझे एका प्रश्नात 1, 2, 3 असे 3 मुद्दे. पहिली गोष्ट लक्षात घ्या की जी परिस्थिती गेले जवळजवळ आपण असं समजू की 20 वर्ष महाराष्ट्रात होती, ही 4 पक्ष, युतीत 2 पक्ष होते, आघाडीत 2 पक्ष होते. ही परिस्थिती उत्तर प्रदेशात 30 वर्ष होती. भाजप, बसपा, सपा, काँग्रेस
आता 2च पक्ष उरले. बंगालमध्ये काँग्रेस, डावी आघाडी, मग ममता आली, भाजप उशिरा सुरू झाला. आता 2च पक्ष आहेत. तेव्हा ही जी ट्रान्झिशनल परिस्थिती असते त्याच्यावर तुम्ही निकाल लावून चालत नाही. महाराष्ट्रात 2 पक्ष राजकारणात येतील असं माझं मत आहे. म्हणजे एक भाजप असणार, दुसराही असेल तो असे यांच्यासारखा अतिरेकी नसेल. अतिरेकी म्हणजे तोंडाळ. पण जे पोलरायझेशन होतं त्या पोलरायझेशन किंवा ध्रुवीकरणामध्ये हळूहळू करत लोक एका पोलकडे जमायला लागतात की जो ज्यांना आधार वाटतो आयुष्याचा, आणि तो भाजप झालाय, त्याला पर्याय नाही. ते तात्पुरतं. आत्ता तुम्ही बारकाईने बघाल तर आमच्या मालवणीमध्ये एक फार चांगली म्हण आहे, उन्हाळ्यात कोकणातल्या नद्या आटतात ज्या काही छोट्या मोठ्या आहेत त्या, आणि मग अडकलेलं पाणी असतं, तिथे एखादा डोह असतो, त्यात गळ टाकला तर मासा मिळतो. तर तो गळ टाकला की मासा मिळाला, आम्ही घेऊन चाललोय, कोणतरी भेटला, अरे कुठे कुठे, नाही तू मासा घे, कुठे ते दाखवायचं नसतं. म्हणून त्याला मालवणीत म्हण आहे, मासो देवचो कोंड दाखवू नये. डोह म्हणजे कोंड, तो कुठे मिळतोय दाखवायचं नाही, मासा घेऊन जा. त्याला मंत्रीपद दिली येतो, मंत्रीपद दिली आहेत. आता तुम्ही म्हणाल सगळं मला उघड करायला लावू नका, अनेकदा ती स्ट्रॅटेजी असते. म्हणजे मी काय स्ट्रॅटेजिस्ट नाही भाजपचा, पण मी अंदाज बरोबर करतो, त्यामुळे मी जास्त बोलू नये असं मला अनेक जण सांगतात. तर तुम्ही एक गंमत लक्षात घ्या, 14 महिने आता संपतील, 16 आमदारांचा प्रश्न सुटला का हो? सगळ्यांचे ऊर बडवून झालेले, ते अजून अपात्र होत नाही, आणि सगळं फिरून कुठे आलं? विधानसभेच्या अध्यक्षाकडे. बरोबर आहे. उपमुख्यमंत्री केले, 9-9, 10-10 मंत्री केले, सभापती का नाही दुसऱ्याचा केला हो? सभापती का नाही केला? हे जे सगळे फुटलेले आहेत त्यांना पात्र ठेवायचं की अपात्र ठेवायचं ह्याचे अधिकार कोणाकडे आहेत? त्याचं नाव राहुल नार्वेकर. तो कुठल्या पक्षाचा आहे? राजकारण असं समजून घ्यायचं असतं. तुम्ही आत्ता काय मिळणार याच्यापेक्षा लॉंग टर्म काय मिळणार हे बघावं लागतं. आणि हे आजचं नाही, मोदींनी 14च्या निवडणुकीत मुलाखत देताना सांगितलं होतं की ज्याला झटपट काहीतरी पाहिजे ना तो तांदूळ, गहू, बाजरी पिकवतो, ज्याला चांगलं उत्पन्न पाहिजे तो बागायती करतो, पण ज्याला दीर्घकाळ आरामात आयुष्य जगायचं आहे तो फळ बागायती करतो. 40-50 वर्ष फळं येत राहतात. त्या उद्धव ठाकरेंना ताबडतोब मुख्यमंत्री पाहिजे होतं, मिळालं. बरोबर आहे. अजितदादांना ताबडतोब उपमुख्यमंत्री पाहिजे होतं, झाले. पण आज सुद्धा सगळे सर्वे घ्या, नंबर 1चा नेता देवेंद्र फडणवीसच मिळतो. किंवा मासा दिला, कोंड कुठे दाखवले का हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं बोलणं सोपं असतं, पण एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा असो, या दोघांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली इतके आमदार निवडून आले असं झालंय कधी? देवेंद्रनी 2दा आणले. त्यामुळे नेता नसेल तर उपयोग नाही. मला ते मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की गाडीत बसा उतरा ते ठीक आहे, पण गार्ड आणि मोटरमन कोण ठरवणार? ते दिल्लीत बसलेत. जोपर्यंत ते कोणाला गार्ड आणि हे ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही किती काही करा, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. हो, या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो. नेहमीप्रमाणे म्हणजे तो तुम्हालाही अपेक्षित असेल आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही अपेक्षित असेल. 2014ला तुम्ही भाकीत केलं होतं भारतीय जनता पक्ष अमुक इतक्या जागा जिंकणार, आणि तुमचा अंदाज अगदी परफेक्ट खरा ठरला. 2019लाही तुम्ही भाकीत केलं आणि तसंच झालं. 2024च्या निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत, त्यामुळे आता सगळ्यांना पुन्हा एकदा भाऊ तोरसेकर काय सांगतायत
तो आकडा रतन खत्रीचा भाकीत नाही, केला आकडा. असं नाही. मी पुस्तकच लिहिलं होतं व्यवस्थित 2014 आणि 2014 पण नाही, जेव्हा मोदी उमेदवार नव्हते तेव्हा मी लिहिलेलं होतं ते. हे 2013ची जानेवारी ते एप्रिल मी पुण्यनगरीत एक लेखमाला लिहिली होती. 27 लेख होते माझे. आणि मग त्या लेखमालेवर बराच राजकीय दबाव आला. त्या बिचाऱ्यांना मी म्हटलं बंद करा माझी लेखमाला, मी विषय बदलणार नाही, मला पाहिजे तेच लिहितो मी, पण बंद करा. मग जेव्हा जुलैमध्ये मोदींना उमेदवार करण्यात आलं तेव्हा सच्चिदानंद शेवडेंनी सांगितलं त्याचं पुस्तक करू, आणि मग ते पुस्तक झालं. 2018मध्ये गणेशोत्सवामध्ये ठाण्याच्या मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही तेव्हा केलं होतं तर आत्ता 19 बद्दल तुमचं काय मत आहे. तेव्हा मी तिथे जस्ट बोलून गेलो की 300+ होतील. मग आमचे प्रकाशक मागे लागले, मग परत एकदा पुस्तक लिहिलं. मी पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे रितसर लॉजिकली हे का शक्य आहे हे पुस्तक लिहिलं होतं. आणि त्यामुळे भाकीत नाही, मी राजकारणाचा माझा जो अभ्यास आहे आणि निवडणुकांचा अभ्यास आहे त्याच्या आधारावर केलं होतं. आणि आजचा माझा अंदाज असा आहे की मोदी भाजपसाठी, मी इंडियन नाही म्हणत आहे, भाजपसाठी साधारण 325 ते 350. आता तुम्हाला आवडलं म्हणून टाळ्या वाजवू नका, त्यामागचं लॉजिक टाळ्या वाजवू नका. त्याच्यामागे एक लॉजिक आहे, त्याच्यामागे एक लॉजिक आहे. मी तुम्हाला लॉजिक सांगतो की आता तुम्हाला सगळे सर्वे निघतील, सगळं होईल, सगळे सांगतील 543 जागांसाठी निवडणूक आहे. मित्रांनो, 543 जागांसाठी निवडणूक नाही आहे. त्यापैकी 300 मला वाटते 11 जागा अशा आहेत की त्याच्यासाठी निवडणूकच नाही आहे. तिथे येणार कोण येणार आहे जवळजवळ, म्हणजे आपण 11 सोडून द्या, पण 300 जागा अशा आहेत की ज्याच्यासाठी निवडणूक म्हणजे उपचार होईल, उपचार होईल, पण निकाल कुठचे लागणारे ठरलेले. आणि त्या 300 पैकी 250 जागा BJPच्या आहेत, ऑलरेडी जिंकलेले. म्हणजे मग माझा अंदाज जो 350चा आहे तो पूर्ण करण्यासाठी भाजपला आणखी 100 ते 125 जागा जिंकायच्यात. भाऊ, पण त्या का त्याच ते तर आता त्याचं कारण असं आहे मित्रांनो की 224 जागी 19 साली भाजपने 50% अधिक मतं मिळवली. त्यामुळे समोरची मतं एकत्र असती तरीही पडलेच असती. बरोबर आहे. दिल्लीच्या 7 जागा आहेत, त्या 7 जागा 50 ते 70% मतांनी आलेल्या आहेत. त्यामुळे समोरच्यांची बेरीज केली तरी ते 49 ते 30 इतकी होते. ते कसं हरवणार सांगा, दोन्ही काँग्रेस आणि एकत्र आले तर 224 जागा. आणि मला वाटते किती होतात बघा तुम्ही, साधारण 80-85 जागा अशा आहेत की ज्या बिगर BJP 50% अधिक आलेत. आणि म्हणून या 50% अधिक टक्क्यांनी ज्या जागा त्या पक्षाने जिंकल्यात त्यांच्यासाठी ती निवडणूक समोर एकत्र मतदान झालं, मतविभागणी टाळली तरी त्यांच्याच आहेत. एक 5-7% कमी झाले म्हणून उमेदवार पडत नाही. आता राहिलेल्या जागा तुम्ही आता एकटं UP घेतलं तर UPमध्ये 80 पैकी 40 जागा BJPने 50% अधिक मतांनी जिंकल्यात. ज्या वेळेला मायावती आणि अखिलेश एकत्र होते तरीही त्या जागी 50% अधिक मतं BJPला मिळालीत. तिथे त्याच्यात आणखीन कोण आणला म्हणून कसं काय जिंकणार. इट्स सिम्पल ॲज दॅट. आणि असं ड्रास्टिकली नाही BJPला पाडायचेच असं ठरवून लोक बाहेर पडणार आहेत का, तर आत्ता तरी त्याची सिच्युएशन नाही आहे. जशी लोकपालच्या वेळेला होती तशी कुठलाही प्रसंग आज नाही आहे. आणि त्यामुळे ड्रास्टिकली मतांमध्ये फरक पडेल असं नाही आहे. आणि आणखीन एक भाग असा असतो की जोपर्यंत चांगला काही अल्टरनेटिव्ह नाही आहे तोपर्यंत तुम्ही आहे ती वस्तू जपून वापरता. अल्टरनेटिव्ह मिळाला की अडगडीत टाकता, 206 वरून 44 वर आणता. मतदार कसा विचार करतोय लक्षात घ्या तुम्ही. तो म्हणतो ठीक आहे ना, पण तुम्ही मला अल्टरनेटिव्ह देत नाही आहेत. राहुल गांधी हा अल्टरनेटिव्ह का नाही ना. आणि बाकी सगळ्यांना राहुल गांधी हाच अल्टरनेटिव्ह म्हणून घ्यायला लागेल.
कारण सगळ्यात मोठा पक्ष बाहेर ठेवून विरोधातला तुम्ही आघाडी बनवू शकत नाही. म्हणजे काँग्रेस आलं, काँग्रेस पाहिजे मग राहुल घेतला पाहिजे, आलं सोपं. हे सोपं लॉजिक असतं मित्रांनो. आणि म्हणजे तुम्हाला एक गमत सांगतो, आता तुम्ही तमिळनाडूच्या 40 जागा घ्या, 39 40 जरा, तुमच्या केरळच्या 20 जागा घ्या, 60 झाल्या. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मिळून 42 जागा होतात, 102 जागा आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये ओरिसातल्या काही जागा टाका, अशा तुम्ही जवळजवळ 100-125 जागा सोडल्या की जिथे BJP फार तगडी नाही आहे. त्यामुळे या 100 जागा BJPचं डिपॉझिट जाईल, मी मान्य करतो. BJPच्या 250% अधिकच्या जागा वगळल्या आणि या 100 जागा वगळल्या, 325 जागा वगळा, 543 मध्ये साधारणतः 220-225 जागा उरतात. त्या 225 जागा BJP लढू शकते अशा आहेत. आणि ज्या वेळेला लढू शकते त्यावेळेला त्या जिंकू शकते. मग त्या साधारण 250 मधल्या 100 जागा BJPने जिंकल्या तरी 250 अधिक 100 350 झाले ना. मी सर्वे नाही घेत मित्रांनो, मी तर्कशास्त्रावर जातो. मी जेव्हा 2014च्या बाबतीत मी केलं होतं तेव्हा पण मी सगळा जो निवडणुकांचा जुना इतिहास तपासला होता निकालांचा, त्याच्यामध्ये 332 जागा अशा होत्या की भाजपने कधी ना कधी जिंकल्या होत्या. 5 वेळ, 2 वेळ, एकदा पडलं, दुसऱ्यांदा आले, तिसऱ्यांदा जिंकलं, असं जे होतं. अशा 332 BJP फाईटमध्ये होती. आणि मग फाईटमध्ये आणि स्ट्रॉंग सेनापती आहे, नेता आहे, तर तो त्यातल्या 75% जागा जिंकेल. तो आकडा किती आला? 250 वर आला ना. म्हणजे 272च्या प्लस आला. 272 म्हणजे मेजॉरिटी. आणि म्हणून मी मेजॉरिटी म्हटलं होतं. मी सर्वे घ्यायला गेलो नाही. 300 बोललो होतो तेव्हा 411 जागा BJP लढत देऊ शकते. लक्षात ठेवा, लढत देणं याचा अर्थ उमेदवार उभा करणं नाही. जिंकण्यासाठी लढतात त्याला लढत म्हणतात. उमेदवार उभा करणं म्हणजे बोज्जाला हात लावणं असतं. हा फरक असतो. आणि त्यामुळे जर BJP 411 जागी फाईट देऊ शकते अशी परिस्थिती असेल तर त्यातल्या 300 येणार, हे सोपं लॉजिक होतं. आजचं लॉजिक असं आहे की BJP जर, आता एक गोष्ट असते, तुम्हाला आठवत असेल गावस्कर ओपनिंगला यायचा, सचिन तेंडुलकर ओपनिंगला यायचा. त्याचा हेतू काय होता? त्याचा जोडीदार पडला, ठीक आहे, 2 किंवा 3 विकेट पडेपर्यंत आपल्या साधारण 150-200 रन्स होऊन जातील. मग मध्ये वेंगसरकर, विश्वनाथ वगैरे असे यायचे आणि मग ते 300-350 पर्यंत घेऊन जायचे. आता इथे लक्षात ठेवा, एकटा मोदी नावाचा माणूस या बाजूला आहे म्हणजे 250 झालेले आहेत. कळलं तुम्हाला? आता बाकीचे चंद्रकांत दादा हे वेंगसरकर आहेत किंवा असे कोण आणखीन देवेंद्र असतील किंवा नितीन गडकरी असतील, हे सगळे नंतर येणारे आहेत. पण ऑलरेडी 250 रन्स झालेले आहेत आणि तिथून 350-350 वर घेऊन जायचे, अशी लढत आहे. हा विचार सुद्धा जर विरोधकांच्या डोक्यात नसेल तर ते बोंबलायला मोदींना हरवणार म्हणजे काय मला कळत नाही. म्हणून मी अनेकदा ते सांगतो की आम्ही हरवणार, वेस्ट इंडिजला हरवणार. वेस्ट इंडिज ते सगळे गोरे आहेत, ते म्हणजे यांना काळे आहेत की गोरे माहीत नाही. वेस्ट इंडिजमध्ये गोरा आला कोण? गोरा आला कोण सांगा मला. म्हणजे तुम्हाला जो संघ पण माहिती नाही त्याला तुम्ही हरवणार कसे तुम्हाला? आणि मोदी, मी आणखीन एक सोपं उदाहरण सांगतो, मी नेहमी सांगतो की आपण बाजारात गेलो, वस्तू खरेदी करतो, त्या खरेदीमध्ये तो तोलून मापून देतो ना, तो एक काय बटाटा किंवा कांदा उचलला की पारडं वर जातं, परत टाकला खाली जातं. तो शेवटचा बटाटा कांदा आहे ना, त्याचं नाव नरेंद्र मोदी. तो मला काँग्रेसकडे विरोधी पक्षात दाखवा, मी म्हणेन मोदी हरतो म्हणून. पण या क्षणी मला जर तसा बटाटा कांदा INDIA मध्ये दिसत नसेल तर मग ते हरणं स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे ते जितक्या जिद्दीने लढतील
एक फरक काय माहिती का मित्रांनो, विरोधी पक्षांनी मोदीबद्दल बोलायचं बंद करावं तरी बीजेपीच्या जागा कमी होतील. आणि मी नाही सांगत आहे, 2013 मध्ये शाहिद सिद्दीकी नावाचा एक उर्दू पत्रकार आहे, तो अनेक चॅनेलवर सांगायचा, यार उसके बारे में बोलना तो छोड़ो, आप उसको मदद कर रहे हो, उसका नाम लेना छोड़ दो. पण नाही, ते आपली ती कथा आहे ना, तो वाल्या कोळी मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. तो मरा मरा म्हणत होता, पण ऐकलं गेलं राम राम आणि त्या जपाने त्याचं कल्याण झालं. तसं यांचं आहे. यांना म्हणे कशासाठी लढणार आहोत, काय लढणार आहोत याचा जर तुमच्याकडे थांग पत्ता नसेल. एक आणखीन गोष्ट तुम्हाला सांगेन, त्या प्रशांत किशोरने सांगितलेली. त्या बरखादतला मुलाखत देताना तो म्हणाला की हा माणूस 15 वर्ष RSSचा प्रचारक होता आणि प्रचारकात याचा अर्थ तो त्या जिल्ह्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार, सायकल वापरतो, रिक्षा मिळेल ते आणि त्याने फिरायचं. असा तो 15 वर्ष किती जिल्हे फिरलाय. त्यानंतर तो 15 वर्ष पक्षाच्या संघटनेत होता. त्याला आतून बाहेरून बीजेपी माहिती आहे, संघटना, राजकीय संघटना. आणि 12 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री होता. त्याला आतून बाहेरून ॲडमिनिस्ट्रेशन माहिती आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन माहिती आहे. तो मला ह्या 3 गुण असलेला कोण दुसरा मला दाखव, तो मोदीला हरवेल. बरखाला त्याने विचारलं, तू सांग कोण आहे तो. मी तेच सांगतो, मोदींना पर्याय मोदी असावा लागतो ना. मोदींना पर्याय मोदी नसेल तर तुम्ही हरवणार कसं सांगा ना. नाही ना, हा उत्तम फुटबॉल खेळतो, हा सचिन तेंडुलकरला हरवणार कसं, बोलायला हरवणार. त्यामुळे हे इतकं कशातलंही काही तिकडचं इकडे आणतात, वडाची साल. आता परवा शरद पवारांनी पत्रकार परिषद मी बघत होतो, मला वाटलं समोर इतकी दुधखुडी पोरं बसली आहेत का, ती काय माईक घेऊन येतात ती. ते म्हणाले तमिळनाडूमध्ये काय आहे, बीजेपी 0, केरळमध्ये बीजेपी 0, आंध्र प्रदेश बीजेपी 0, तेलंगणा बीजेपी 0, कर्नाटक बीजेपी 0. अरे कर्नाटकात 28 पैकी 26 खासदार बीजेपीचे आहेत. तिथला मुख्यमंत्री ही विधानसभेची गोष्ट आहे, लोकसभेची नाही. गेल्या वेळेला सुद्धा विधानसभा बीजेपी हरली होती, पण लोकसभेला 28 पैकी 26 जागा बीजेपी जिंकली होती. आणि पवार सांगतात कर्नाटक बीजेपी 0, तिकडे कुठे अमुक ठिकाणी बीजेपी 0. अरे राजस्थानमध्ये हरले, 25च्या 25 जागा जिंकल्या आणि त्या 25 राजस्थानपैकी 23 जागी बीजेपी 50% अधिक आहे. त्यामुळे पवार सांगतात बघा तो चंद्र कसा उगवलाय, हे सगळे बघतात. लँडर पण दिसते म्हणणार, पत्रकार बसलेले म्हणतात लँडर पण दिसते असं म्हण. हा इतका मूर्खपणा असेल तर त्यांचं ऐकून तुम्हीही भरकटता. त्यामुळे हे ऐकायचं कमी करा, ऐकायचं थोडं कमी करा. आणि डोळस असाल तर ऐका, म्हणजे ते पचवता आलं पाहिजे, तुम्हाला त्यातलं खोटं ओळखता आलं पाहिजे, तर मग हे समजतं. आणि इतकं शांतपणे तो शेखर गुप्ता म्हणाला होता ना 19च्या निकालानंतर, आम्हालाही दिसत होतं पण आम्हाला बघायचं नव्हतं. आता इथे प्रॉब्लेम कळतो तुम्हाला, इथे मला बघायचं होतं, मला दिसलं, मी लिहिलं, खरं ठरलं. तर मी मित्रांनो आणखीन एक सोपं उदाहरण सांगतो. मी फार बोललोय खरं, पण आपण सगळे दगड बघतो, आपण सगळे दगड बघत असतो. शिल्पकार असतो ना, त्याला त्या दगडात मूर्ती दिसते, तो बाकीचं सगळं बाजूला काढून टाकतो, म्हणतो कमाल काय सुंदर मूर्ती. ती दृष्टी पाहिजे, दगडात मूर्ती आहे हे त्या शिल्पकाराला दिसतं आणि तो शिल्पकार मोदी असतो. म्हणून तो विजय बघतो आणि ती विजय साकार करून दाखवतो. तो दृष्टिकोन असलेली माणसं बसलेली आहेत. आणि आज आणखीन एक गोष्ट आहे मित्रांनो, की मोदींना पंतप्रधान होण्यापेक्षा मोदींनी पंतप्रधान होणं हे तुमची माझी गरज आहे. हा फरक असतो. आणि याचं मी उदाहरण सांगतो. ज्यावेळेला असं असतं ना, त्यावेळेला त्या माणसाला पराभूत करणं अवघड असतं. मी हे 77 सालची गोष्ट आहे. तुमचा तो
राजनारायण म्हणून इंदिरा गांधींच्या विरोधात समाजवादी उमेदवार होता आणि ते मुंबईत त्या वरळी जांभोरी मैदानाला त्यांची प्रचार सभा होती. तर माझा एक सहकारी होता, तो समाजवादी होता आणि पत्रकार होता, नारायण पेडणेकर. त्याच्याबरोबर मी भेटायला गेलो तर बोलत होतो राजनारायण म्हणून. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की रायबरेली की हालत क्या आहे. तर राजनारायण म्हटल्यावर बऱ्याच लोकांना कळणार नाही. लालूचं चित्र डोळ्यासमोर आणा की राजनारायण कळेल, तेव्हा त्यालाही विदूषक म्हणायचे. तर ते म्हणाले ओ तो क्या है, रायबरेली तो मैं जीत चुका हूँ, वोटिंग बाकी आहे. मला हसू आलं. याला काय माणूस बोलतो, इंदिरा गांधीच्या विरुद्ध उभा आहे, हा जिंकणार. तर मी हसलो. तर ते शांतपणे तो म्हणाले की बच्चे हो अभी, राजनीति समझनी है बहुत तुम्हें. तो मतलब लेकिन नेताजी वो प्राइम मिनिस्टर आपके, प्रधानमंत्री आपके सामने खड़े है ना, उससे क्या होता है, उससे कुछ नहीं होता. अगर मैं हाथ जोड़कर भी रिक्वेस्ट करूं लोगों को कि मुझे हराओ तो भी मैं जीतूंगा. तो मतलब कैसे, जबकि इंदिरा को लोगों को हराना है तो सामने कौन खड़ा है, मुझे जीतना पड़ेगा ना. मैं ना चाहूं तो भी जीतूंगा, क्योंकि लोगों को हराना है, राजनारायण को जिताना नहीं है. तो परिणाम स्वरूप राजनारायण जीतेगा. हे जे लॉजिक आहे ना, मी हसलो होतो तेव्हा, पण आज मला कळतं की मला राजकारण शिकवणाऱ्यातला तो एक गुरु होता की कोणतरी हरतो त्यामुळे दुसरा जिंकतो, हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हे त्यांच्याकडून शिकलो. त्यामुळे इंदिरेला हरवायचंय तर दुसरा कोणी उमेदवार नाही, मी एकटाच आहे. मी हात जोडले तरी जिंकणार आहे. लोकांना रिक्वेस्ट करीन मला पाडा, मी जिंकणार. मला नको तरी जिंकणार. तशी आज मोदींची अवस्था आहे. लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून हवं. अलीगडचं मी मध्ये त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता. अलीगडचं मी त्या बुरखेवाल्या महिला बघितल्या, त्यांना किती क्लिअर व्हिजन असते. ते म्हणाले, तो मुलाखत घेणार त्यांना म्हणतो लेकिन राहुल ये बोल रहा है वगैरे वगैरे वगैरे, तो मोदी को हराएंगा. बोले हराओ. फिर तो बुलडोजर बाबा दिल्ली में बैठेगा, फिर कहाँ भागोगे, हे बुरख्यातली बाई सांगते. तिला किती क्लिअर व्हिजन आहे बघा, क्लिअर व्हिजन आहे. तुम्हाला तो नको ना. म्हणजे हे कसं असतं ना का, अनेकदा आज वाजपेयी खूपच चांगले आहेत ना. वाजपेयी काय, कुठे वाजपेयी कुठे मोदी. अरे मग त्यांना का नाही टिकवलं, हे आलंच नसतं ना. हा कमरेत लाद घालायला आला तेव्हा म्हणाला मोदीपेक्षा वाजपेयी बरे होते. तेव्हा मग योगी येईल तेव्हा मोदीला चांगला म्हणते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी, की समकालीन बुद्धिमंत म्हणजे अगदी महात्मा फुल्यांचे समकालीन बुद्धिमंत बघा, त्यांनी फुल्यांचं कौतुक केलेलं नाही, फुल्यांची निंदा केलेली आहे. त्यांच्या काळातल्या बुद्धिमंतांनी, जे कोणी बुद्धिमंत होते ते. शाहू महाराजांची निंदा त्यांच्या समकालीन बुद्धिमंत संपादकांनी केली आहे. बाबासाहेबांच्या समकालीनांनी बाबासाहेबांची निंदा केलेली आहे. भविष्यात ते 40-50 वर्षानंतर ते महात्मे ठरले, तेव्हा 270चा महात्मा कोण आहे ओळखा. सॉरी 2070चा महात्मा कोण आहे हा तुमच्या समोर दिसतोय. कारण लक्षण काय, सगळे बुद्धिमंत त्याला धोंडे मारतायत. ते तेव्हा म्हणतील नाही याच्यापेक्षा मोदी काय होतो माणूस, सोन्यासारखा माणूस होतो. हे तुम्ही ऐका. असं ही पद्धत असते मित्रांनो, हे पद्धत असते. आणि अगदी तुम्हाला गावरान भाषेत आता कोल्हापुरात सांगतो, शंकरराव मोहिते पाटील जे होते त्यांना आम्ही 75 साली भेटलो होतो. त्यांनी मजेशीर गोष्ट, मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की वसंतराव नाईक गेलेत आणि शंकरराव चव्हाण आले, तुम्हाला दोन मुख्यमंत्र्यांमध्ये फरक काय वाटतो. ते म्हणाले तसं नाही सांगता येणार, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात गाव पाटील होता आणि दबदबा होता. त्याला एकदा डोक्यात विचारायला, दबदबा असून काय उपयोग आहे, अरे लोक समोर मागे काय बोलतात काय माहिती. म्हणून तो एक दिवशी फतवा काढतो, गावात कोणी मेला मला 100 रुपये दिल्याशिवाय मुडदा जाळायचा नाही किंवा पुरायचा नाही.
आता बोलणार कोण? गाव पाटील दादा होता, सगळे आपले मागे शिव्या घालायचे पण आपले द्यायचे. हळूहळू गाव पाटील म्हातारा झाला आणि त्याला पश्चाताप झाला. पण आता काय सुधारणार? कारण त्याला वाटतं की मेलो की म्हणतील त्याला बरं झालं पिढ्या गेली. तो मुलाला बोलवतो आणि सांगतो की बाबा रे असं झालंय आणि आता काय बदलता येणार नाही, पण तू तरी काहीतरी चांगलं कर की लोक माझ्याबद्दल चांगलं बोलतील. चिंता करू नको होणार, तुमचं जेवढं आयुष्य आहे तेवढं व्यवस्थित जगा, लोक तुमच्याबद्दल चांगलंच बोलतील. यथावकाश गाव पाटील मृत्यू होतो, त्यांचे काय ते विधी उरकले जातात. मग मुलगा आता म्हणतो मी गाव पाटील, तो मिटिंग बोलवतो आणि सांगतो आता मी आजपासून पाटील आहे आणि माझ्या वडिलांनी लावलेला फतवा तो काही मी रद्द करू शकत नाही, 100 रुपये तर द्यायला लागतील, पण माझं काहीतरी असलं पाहिजे ना. तर एक काम करायचं म्हणालं, मुडद्याचं नाक कापल्याशिवाय पुरायचं नाही किंवा जाळायचं नाही. लोक म्हणाले ते बरं होतं की. तर तसं म्हणाले वसंतराव नाही. जेव्हा मोदी चांगला आहे हे सगळे तुमच्या पृथ्वीराज चव्हाणपासून नंतर बोलणार आहेत, जेव्हा त्यांना असलं कोणतरी आलेलं बघायला मिळेल. तेव्हा चांगलं वगैरे आपण म्हणतो नाही, तारतम्यावर असतं. तुम्ही कोणाशी तुलना करून बोलता त्याच्यावर असतं. त्यामुळे अधिक बोलत नाही. मित्र, विरोधकांना मोदी तर नको आहेत, पण मोदींना पर्याय कुठे? पर्याय जो आहे तोच भाजपचा स्टार प्रचारक आहे. ज्याची खासदारकी रद्द झाली होती त्याला मुद्दाम मोदी आणि शहांनी त्याची खासदारकी पुन्हा रिइन्स्टेट करून त्याला आणून ठेवलं आहे, कारण त्याच्याकडून प्रचार करून घ्यायचा आहे पुढचा. तर आपण आज बऱ्याच गप्पा मारल्या भाऊंबरोबर. गप्पा म्हणजे भाऊंनी तुमच्याशी संवाद साधलाय थोडक्यात, आणि आपल्याला जे अपेक्षित होतं, आपल्याला काही पडलेले जे प्रश्न होते त्यांची उत्तरं भाऊंनी समर्पक दिलेली आहेत. तर या नोटवर मला वाटतं आपण आजच्या या मुलाखतीचा शेवट करूया. मी पॉलिटिकल कट्टा आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीनं भाऊंचे आभार मानतो. भाऊ धन्यवाद.